हे दृश्य आपण पाहतोय शिर्डीमधली साईबाबांच्या चरणी उद्धव ठाकरे लीन होत आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा शिर्डी इथल्या मतदारसंघामध्ये मेळावा आहे आणि त्यांची सभा पार पडण्याआधी साईबाबांचं दर्शन घेऊन ते सभास्थळी रवाना होतील। उद्धव ठाकरे आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। 6 बंडखोर खासदारांपैकी एक बंडखोर खासदार यांचा मतदारसंघ हा शिर्डी आणि त्याच वाकचौर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे पोहोचलेत। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून। प्रशांत शर्मा यांचं उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या दौऱ्याचं नियोजन आपल्याला सांगतील। प्रशांत, उद्धव ठाकरे हे तसे साई भक्त पण आहे। ज्या वेळेस ते शिर्डीला येतात त्या साई दर्शन घेतात। आज त्यांच्या शिर्डीच्या दौऱ्याची जी सुरुवात होती ती पूर्वनियोजित आधी पत्रकार परिषद आणि नंतर साई दर्शन आणि नंतर मेळावा अशी होती। मात्र त्याआधी त्यांचा जो दौरा त्यांनी बदलून आता ते साईबाबा मंदिरात पोहोचलेले आहेत। साईबाबा मंदिरात त्यांच्या हस्ते साईबाबांच्या समाधीची पाद्यपूजा केली जाईल। काही संस्थांतर्फे त्यांना सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर ते पुन्हा सनन सँड हॉटेलला जातील, तिथे पत्रकारांना संबोधित करतील आणि त्यानंतर जो मेळावा आहे सिद्ध संकल्प लॉन येथे जातील आणि त्यानंतर जे कार्यकर्ते आहे त्यांना संबोधन करतील। एकंदरीतच बघितलं तर जे भाऊसाहेब वागचौरे आहे त्यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची जी आहे ती साथ सोडलेली आहे। त्यामुळे आज भाऊसाहेब वागचौरेंबाबत काय बोलतात, इतर 6 खासदारांनी ज्या पद्धतीने साथ सोडली त्याबाबत काय बोलतात, त्याचबरोबरीने एकंदरीत बघितलं तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम करत असतात। त्यामुळे त्यांच्याच आज मतदारसंघात हा मेळावा असल्याने ते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर राजकीय नेत्यांवर काय बोलणार याकडे महत्व आहे। मात्र आज संपूर्ण शिवसेनेचा जो गतवळा आहे तो शिर्डी राहता या ठिकाणी जमलेला आहे। काही 12-12:30 दरम्यान त्यांचा जो मेळावा आहे तो सुरू होईल आणि आज समारोप आहे या सगळ्या दौऱ्याचा, शिर्डीत त्यांचा समारोप होतो आहे। त्यामुळे आज समारोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं। बरं, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।